चल सो नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची म्हणजे BMCची एक नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे 2024 मध्ये. बरेच वर्षानंतर रिक्रुटमेंट आलेली आहे. असं एक मी ॲडव्हर्टाइजमेंट पण बघितली होती की 700+ वॅकन्सीज येणार आहेत लिपिक पदाच्या. परंतु आजची जी नोटिफिकेशन आहे ही त्या रिलेटेड नाही आहे, परंतु लिपिक पदासाठीच असलेली आहे. याच्यामध्ये 37 टोटल वॅकन्सीज आहे, जे एक क्लरिकल बेस्ड जॉबसाठी ॲप्लिकेबल होतात. याच्यामध्ये जर तुम्हाला एक 3 वर्ष सॅपचा एक्सपिरियन्स असेल, म्हणजे हे टेक्निकल सॉर्ट ऑफ पोस्ट आहे. तर जर तुमचं बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये आहे किंवा तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर आय-टीची प्रिपरेशन करत आहात, टेक्निकल कोर्स केलेला आहे किंवा कुठेतरी अनुभव भेटलेला आहे 3 वर्षाचा, तर त्या हिशोबाने ही पोस्ट तुमच्यासाठी अप्रोप्रिएट राहील. कारण आता आय-टी सेक्टरमध्ये पण माहिती आहे की वॅकन्सीज तेवढ्या राहिल्या नाही आहेत. जे बल्क रिक्रुटमेंट व्हायचे, मेजर रिक्रुटमेंट व्हायच्या त्या आता कमी झालेल्या आहेत. एक जे कोडिंग होती, बेसिक लेवल ऑफ कोडिंग आजकाल एआय करून घेत असल्यामुळं एक फ्रेशर्सला तेवढं आय-टी सेक्टरमध्ये एनरोल करायला व्हेरी डिफिकल्ट चाललाय. आणि सॅलरी पॅकेजेस पण तुम्ही बघत आहात की कुठे 6-7 लाख द्यायचे, तर आता कुठेतरी 2.43, 3.60 असं देण्यात येत आहे. तर त्या अनुषंगाने एक गव्हर्नमेंट जॉब ज्याला आपण म्हणू, तर ती एक गव्हर्नमेंट जॉब, ते पण सुद्धा तुमच्या टेक्निकल फील्डमध्ये मिळण्याची ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर याच्याबद्दलची सविस्तर नोटिफिकेशन आलेली आहे. 24 फेब्रुवारीपासून तर 15 मार्चपर्यंत तुमची डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. तुम्ही तेव्हा ऑनलाईन अप्लाय करू शकता. कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम राहणार आहे. आणि जे प्रोफाईलचं नाव आहे, ते प्रोफाईलचं नाव इथे दिलेलं आहे मानव संसाधन समन्वयक म्हणून. तर मानव संसाधन समन्वय कनिष्ठ ज्युनियर क्लर्क या पदासाठी हे जागा निघालेल्या आहेत. आणि याचा जो वेतन श्रेणी आहे ती आहे 25,500 ते 81,100. जो गट येतो तो गट आहे सी सी कॅटेगरीत येतो, किंवा जो गट आहे तो क आहे. आणि भरावयाच्या रिक्त पदांची संख्या आहे 38. म्हणजे मी पुढे जायच्या आधी एकदा परत सांगून देतो की ज्यांचं ग्रॅज्युएशन 2-3 वर्ष आधी झालेलं आहे आणि सॅपचा 3 वर्षाचा अनुभव ते त्यांना असेल किंवा त्यांच्याकडे तयार करता येईल, तर त्या अनुषंगाने ही नोटिफिकेशन त्यांच्यासाठी अप्रोप्रिएट राहील. तर कारण नंबर ऑफ जागा कमी असल्या तरी नंबर ऑफ अप्लिकंट्स पण याला कमीच राहणार आहे. तर तो एक चांगला बेनिफिट तुम्हाला या नोटिफिकेशन थ्रू मिळू शकते, जर तुम्हाला आय-टी जॉबमध्ये कुठे ना कुठे अडचण येत असेल घेण्यासाठी. पुढे चालूया. तर इथे नंबर ऑफ जे वॅकन्सीज आहे कॅटेगरी वाईज, आता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी पण नवीन आरक्षण तयार होत आहे. तर त्याच्यामध्ये एक त्यांनी क्रायटेरिया पण लिहिलेला आहे की नवीन आरक्षण जर तयार झालेत, तर त्या अनुषंगाने सुद्धा याच्यावर फेरबदल केला जाऊ शकतो. परंतु आता करंट परिस्थितीमध्ये जे आपल्याकडे वॅकन्सीज दिल्या आहेत, तर सर्वसाधारण जर विद्यार्थी असेल, तर त्याच्यासाठी कॅटेगरी वाईज ज्या जागा आहेत, तर एकूण तुमच्याकडे 16 जागा आहेत. त्यानंतर महिलांसाठी 30% आरक्षण यांनी राखीव ठेवलेलं आहे. कारण पुरुष स्त्री समानता या अनुषंगाने ते 30% त्यांनी आरक्षण इथे ठेवलेलं आहे, ज्याच्या 11 वॅकन्सीज बनतात. आणि नंतर खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, अनाथ, दिव्यांग या सगळ्यांसाठी सुद्धा कुठे ना कुठे जागा आहे. तसं बहुतांश बघतो म्हटलं तर अनाथसाठी 1% वॅकन्सी ठेवली आहे, परंतु ती पण याच्यात 0 म्हणून दाखवलेली आहे. तर हे असं वॅकन्सीचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर बघा की दिव्यांगासाठी या नोटिफिकेशन, जे 40 पानाची नोटिफिकेशन आहे, ही नोटिफिकेशन तुम्ही परस्पर स्वतः व्यवस्थितरित्या वाचू शकता. परंतु याच्यातले जे मेजर पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगून देतो. 3 पानं झाल्यानंतर पुढचे जे 5 ते 6 पानं आहेत, ते हँडिकॅप जर कोणी विद्यार्थी असेल तर त्याच्याबद्दलची पुरेपूर सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे की कशी त्याची शारीरिक पात्रता असली पाहिजे आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी. आता इथे स्पेसिफिकली त्यांनी म्हटलं आहे की भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. बहुतांश आपण पाहतो की वाढ तर होतच नाही, वॅकेंटच गव्हर्नमेंटच्या जागा राहतात. तर कमीचा तुम्ही आशा ठेवू शकता, वाढण्याची आशा अत्यंत कमी असते. त्यानंतर पुढे
आणखी बघूया मी काही हायलाइटेड केलेल्या पॉइंट्स, म्हणजे तुम्हाला जेणेकरून अडचण येणार नाही. सविस्तर नोटिफिकेशनची तुम्हाला आयडिया याच्यातूनच मिळून जाईल. आता बघा, जो हँडिकॅप विद्यार्थी आहे त्याला जर कोणी हेल्पिंग हँड पाहिजे असेल, म्हणजे त्याचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी जर एक शेजारी विद्यार्थी पाहिजे असेल, तर कंडिशन ही आहे की जो विद्यार्थी तिथे राहील किंवा जो उमेदवार तिथे राहील हँडिकॅप विद्यार्थ्यासोबतचा, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ह्या दिलेल्या पदाच्या पेक्षा कमी असायला हवं. तेव्हाच तो क्वालिफाय होईल त्या मदतनीस म्हणून आणि त्या एक्झामसाठी त्याच्यासोबत जाऊ शकेल. तर हँडिकॅप विद्यार्थ्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता महिला आरक्षण जे आहे, की समांतर आरक्षणचा जो कायदा आहे, त्या कायद्यानुसार जर महिलांकडे नॉन क्रिमी नसेल, तर ही काही अडचण नाहीये. नॉन क्रिमी जो अट होती, ते त्यांनी रद्द करण्यात आलेली आहे. हे कोणासाठी? तर हे जर खुला वर्ग असेल, खुल्या वर्गाच्या किंवा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीच्या महिला असेल, तर त्यांच्यासाठी लागू होतं. परंतु जर ते एस-सी, एस-टी कॅटेगरीच्या जर महिला असेल, तर त्यांना नॉन क्रिमी दाखवणं बंधनकारक आहे. परंतु ओपन कॅटेगरी आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीची जर महिला असेल, तर त्यांना फक्त डोमिशियल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचे आपण आहोत, हे दाखवावं लागेल. नॉन क्रिमी कुठलीही अट तिथे दिलेली नाही आहे. आणि जर एखाद्या महिलाच्या जागी महिला मिळत नसेल किंवा ती जागा रिक्त राहत असेल, तर तिथे मग तुम्हाला पुरुष उमेदवाराला तिथे प्राधान्य देण्यात येईल. तर हे या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, जसं मी सांगितलं महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे त्या प्रवर्गाच्या पुरुष उमेदवारामधून भरण्यात येतील. म्हणजे सेम कॅटेगरीमधून ते भरण्यात येतील. आता उत्सुकता तर आपल्याला राहते की एक्झामचा पॅटर्न काय आहे, कारण आपली कुठे ना कुठे प्रिपरेशन चालू असते. तर सर्वप्रथम वयोमर्यादाचा कॉलम आलाय तर तो बघून घेऊया आणि त्यानंतर मग जसे कॉलम चालेल तसं कुठे ना कुठे तुम्हाला नोटिफिकेशनवर दिसेलच. तर अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वयोची मर्यादा दिली आहे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत. आणि इतर मागासवर्गीय जे आहेत, मागास वर्गातले सगळे जे येतात त्यांच्यासाठी ठेवली आहे 18 वर्ष ते जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत. तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेली हे नोटिफिकेशन असल्यामुळे जो रिलॅक्सेशन आहे किंवा एज ग्रुप आहे तो थोडासा मोठा ठेवण्यात आला आहे, कारण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स यांना इथे हवे आहेत. बाकी जसे जसे क्रायटेरिया दिले त्या हिशोबाने सुद्धा इथे जो पर्सेंटेज दिला होता की एक्स सर्व्हिसमॅनसाठी किती, भूकंपग्रस्तासाठी किती, तसं तिथे आहे. आता याचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? तर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये बेसिक हीच गोष्ट आहे की तुमच्याकडे एक डिग्री असणं आवश्यक आहे. त्या डिग्रीमध्ये कमीत कमी तुम्हाला 45% तरी पर्सेंटेज असायला हवे, किंवा जर ते नसेल तर तुमच्याकडे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं डिग्री असायला हवी. आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधली पदविका म्हणजे डिप्लोमा परीक्षा तुम्ही पास व्हायला हवी, ज्याच्यामध्ये तुम्हाला 45% तरी कमीत कमी मार्क असायला हवे. सोबतच उमेदवारांनी जे सॅप HCM नावाचं सर्टिफिकेशन असतं, जे सहज करू शकतो आपण जर तुम्ही थोडंसं प्रयत्न केलं तर हा जो टेक्निकल पार्ट आहे, तर सॅप HCM नावाचं तुम्हाला सर्टिफिकेशन करावं लागेल. आणि इंडियन पेरोल मधील जसं रनिंग पेरोल आहे, पेरोल कॉन्फिगरेशन आहे, यांचा 3 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर 3 वर्षाचं त्या पेरोलचं जे रिलेटेड आहे त्याचं 3 वर्षाचा अनुभव आणि सर्टिफिकेशन तुमचं पाहिजे सॅपमध्ये, ज्याच्यात स्पेसिफिकली सॅप HCM नावाचं सर्टिफिकेशन सांगितलं. तिसरं बघूया, तर तुम्हाला माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा किंवा जे आपलं 10th बेस आहे, HSC बेस आहे, त्याच्यात मराठी व इंग्रजी हे सब्जेक्ट असायला पाहिजे. आता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी ते एक सहज गोष्ट आहे, त्याच्यामुळं हा क्रायटेरिया तुमचा बेसिक होतो. पुढे डिग्री, डिप्लोमा वगैरे असणंच फक्त आवश्यक आहे आणि एक्सपिरियन्स इथं मेजर रोल प्ले करतो. सोबत MSCIT असायला हवं. तर MSCITचं परीक्षा तुमची उत्तीर्ण असायला हवी. तर 4 क्रायटेरिया ऍक्च्युअली याच्यात दिलेले आहे. आणि ही जी एक्झाम आहे ती ऑब्जेक्टिव्ह बेस राहणार आहे. एक क्वेश्चन त्याचे 4 किंवा 5 ऑप्शन्स, आणि ही कम्प्युटर बेस एक्झाम राहणार आहे, जी जनरली आजकाल कम्प्युटर बेस घेतला जात आहे. याचा एक्झाम पॅटर्न जर बघतो म्हटलं तर 4 आणि 1 5 असे 5 टोटल सब्जेक्ट्स याच्यात दिलेले आहेत. सर्वप्रथम बघतो म्हटलं तर मराठी भाषा आपल्याला यायला हवी, तर मराठी सांगितलेली आहे भाषा. दुसरं इंग्रजी भाषा. तिसरं आहे जनरल नॉलेज. चौथं आहे तुमचं बौद्धिक चाचणी, इंटेलिजन्स तुमचं चेक केलं जाईल. आणि नंतर आहे मानव संसाधन समन्वयक,
या पदाच्या विषयी जे सॅप सर्टिफाईड अप्लिकेशन आहे आपलं, ठीक आहे, तर त्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला काही ना काही क्वेश्चन्स दिले जातील. टोटल हा जो आहे 200 मार्कचा पॅटर्न आहे विद्यार्थ्यांनो, 200 गुणच आहे याच्यात. परंतु नंबर ऑफ क्वेश्चन बघा, 10, 10, 10, 10 हे 40 दिलेले आहे आणि 60 हे फक्त तुमचा जो सब्जेक्ट रिलेटेड किंवा फील्ड रिलेटेड जे आहे ते तुम्हाला 60 क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता याच्यामध्ये बहुतांश असं बघितलं जाते की कोणी सर्टिफिकेट जनरेट करतात 3 वर्षाचा अनुभवाचं. तर त्याच्यामुळं तुमच्याकडे अनुभव तर आहे परंतु नॉलेज नाही आहे. म्हणून मी तर नॉलेजला प्रायोरिटी दिलेली आहे. कारण गव्हर्नमेंटची जॉब आहे, त्यानंतर पे स्केल चांगला आहे. त्याच्यामुळं हे साहजिक तुम्हाला पाहायला मिळू शकते. हा 40 मिनिटाचा फर्स्ट एक सेक्शन आणि त्यानंतर हा 60 मिनिटाचा सेक्शन. दोन्ही मिळून जे आहे एक तुमचं 1 तास 40 मिनिटाचा पेपर होतोय आणि त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 45% ओव्हरऑलमध्ये पासिंग मार्क राहील आणि ही टोटल मेरिट बेस राहील. म्हणून सर्वोत्तम गुणवत्तेनुसार निवड तुमची करण्यात येईल. तर तुम्हाला ते 45% मिनिमम पासिंग क्रायटेरिया आहे. परंतु मेरिट बेस तुम्हाला ती एक्झाम मध्ये जो रिझल्ट येईल तो तशा संबंधित येईल. पुढे बघूया. तर सॉरी 100 मिनिटं, 1 तास 40 मिनिटं अगदी बरोबर सांगितलंय. बाकी मराठी आणि जो सिलेबस आहे, तर मराठीचं ग्रामर आणि त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. इंग्लिशचं पण तसंच शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी, सेंटेन्स अरेंजमेंट, वाक्यरचना आणि व्याकरण, ग्रामर जो बेसिक एक पार्ट राहतो तो राहील. 10 किंवा 12 बेसचं आपण आशा करू शकतो की इंग्लिश आणि मराठी राहू शकतं. 10-12 मध्ये जे शिकले त्याच एक्झाम त्याच पॅटर्ननुसार तुमचं वाला तो लेवल ऑफ डिफिकल्टी राहील. सामान्य ज्ञानमध्ये विशेषतः त्यांनी जे तुमची बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, मुंबईची जी महानगरपालिका आहे त्याच्या क्षेत्रातच भूगोल, इतिहास, हवामान इत्यादीची माहिती असायला हवी. खूप स्पेसिफिक आणि जसं रिक्वायर्ड पोस्ट आहे त्या पोस्टच्या रिक्वायरमेंटनुसारच यांनी हा एक्झामचा पॅटर्न ठेवलेला आहे असं अपेक्षित दिसत आहे. आणि निगडित विषयमध्ये बौद्धिक चाचण्याची 60 मार्क्स होती. आता हे 4th आहे, बौद्धिक चाचणी ठीक आहे. 5th जो होता पॉईंट आपला 60 मार्क्सचा, तर त्याच्यामध्ये सॅप सर्टिफाईड ॲप्लिकेशन असोसिएट, सॅप एस-एम विथ ERP6, EHP7 या परीक्षा रिलेटेड जे मार्क्स आहे ते तुम्हाला तिथे घ्यावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथे पुरेपूर माहिती पाहिजे. आणि जर दोघं एक सेम मार्क्सवर असेल तर प्रायोरिटी जसं सगळ्यांनाच माहिती आहे की प्रायोरिटी हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, एज यानुसार दिले जाते. तर ते याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कार्यपद्धतीमध्ये हे तर आपले रूल्स सांगितलेले आहेत की कशा प्रकारच्या अडचणी आल्या तर काय करावं. याचा जो फीज आहे तो पण सगळ्या ठिकाणी स्ट्रक्चरनुसारच आहे. मला तर वाटते सरकारने याच्यावर कुठेतरी प्रतिबंध करायला पाहिजे कारण ₹1000 विद्यार्थ्याकडून घेतले जातात. साधारण मी असं बघतो की 90 ते 100 जागा वेगवेगळ्या 90 ते 100 प्रोफाईलसाठी निघत असतात. IBPS, SSC आणि ह्या अशा MPSC लेव्हलच्या जागा. तर ₹1,00,000 तुमची प्रत्येकाचीच फी ₹1000 असेल एक प्रोफाईलसाठी. कधी-कधी नंबर ऑफ प्रोफाइल्स पण तुम्हाला एका नोटिफिकेशनमध्ये दिसतात आणि त्या वेगवेगळ्या प्रोफाईलसाठी पण तुम्ही अप्लाय करतात. कारण 10th बेस जर तुमची ग्रॅज्युएशन बेस एक चांगल्या लेव्हलची असेल, तर तुम्ही 10th-12th साठी एलिजिबल असाल ते पण फिल करायला काही हिचकचत नाही. आणि ओपन, ओबीसी आणि मागासवर्गीय पण सगळेच आता आजकाल सगळ्यांना जवळपास सेमच झालेला आहे. तर ₹1,900 साहजिक ते आपल्याकडून घेतात. ₹1,00,000 तर सरकारला गव्हर्नमेंट फीजच देण्यामध्ये आपले जातात विद्यार्थ्यांना. तर 24 फेब्रुवारी ते 15 मार्च हे 2 तारखा डेडलाईन्स आहे. 24 फेब्रुवारी ते 15 मार्च. गव्हर्नमेंटची वेबसाईटवरून अप्लाय करावं लागतं. त्याच्यामुळे शक्यतोवर सगळं आधीच करा. शेवटी त्यांच्या पोर्टलच्या इश्यूज राहतात. आणि विशेषतः अशा प्रकारच्या एक्झाममध्ये एक्झाम रद्द होणं, पोस्टपोन होणं, सीट्स कॅन्सल करणं ह्या सहसा गोष्टी पाहायला मिळतातच. काही असं वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. त्याच्याशी आपल्यालाच अडॅप्ट होत चालत जावं लागतं. परीक्षा शुल्कमध्ये जो खुला प्रवर्ग आहे ओपन कॅटेगरी ₹1,000 आणि बाकीच्यासाठी ₹900 ची यांनी फीस ठेवली आहे. एक्स सर्व्हिसमॅनचं जर कोणी असेल तर त्यांना परीक्षा शुल्क नाही. विशेषतः ही परीक्षा झाल्यानंतर सॉरी एक्झामच्या वेळी तुम्हाला हॉल तिकीट जे जनरेट होईल त्याच्यासोबतच तुम्हाला जे पेमेंटची स्लिप आहे जी की तुम्ही फीस भरली बाबा, तर ती सुद्धा कॅरी करणं आवश्यक आहे असं इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे. की ऑनलाईन परीक्षेच्या वेळी सदर ई पावतीची छायांकित प्रत प्रवेश पत्रासोबत सदर आवश्यक आहे. आणि त्यानंतर हे इनिशियली 3 वर्षासाठी पोस्ट राहतं. प्रोबेशन पिरियड 3 वर्षाचा आहे.
मग तुमच्या परफॉर्मन्सनुसार 3 वर्षाच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला मग पर्मनंट केलं जातं. तर 3 वर्ष इथे जो प्रोबेशनचा कालावधी म्हणून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की ही सगळी तुम्हाला माहिती मिळालेली असेल आणि याच्यात काही तुम्हाला अडचण वाटली तर कमेंट बॉक्स आहे, आमचा टेलिग्राम ग्रुप आहे, दिलेले नंबर्स आहे. त्याच्यावर संपर्क करा. या नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्येच मिळून जाईल, म्हणून तिथे जॉइन करून हे नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. अशाच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आजपुरती इतकंच. धन्यवाद.